वाशिम जिल्ह्यामध्ये मागील 3 दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे। त्यामुळे शेतकऱ्याचे मोठं नुकसान होत आहे। त्याचबरोबर जो काल अतिवृष्टी सदृश्य पाऊस झाला त्यामुळे सर्वाधिक फटका हा वाशिम जिल्ह्यातील मालेगाव, रिसोड आणि वाशिम तालुक्याला बसलेला आहे। मी सध्या मालेगाव तालुक्यातील या मेडशी शेत शिवार परिसरामध्ये आहे आणि या परिसरातून जी मोरणा नदी वाहत आहे त्या मोरणा नदीला अक्षरशः रौद्ररूप धारण केलेले आहे आणि परिसरातील जे शेत आहेत त्या शेताला अक्षरशः नदीचे स्वरूप आलेले आहे। त्यामुळे खरीपातील पिकाचं जे फळबागा, संत्रा असतील, आंबा असतील याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होताना आपल्याला बघायला मिळत आहे। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगताल, कशा स्वरूपाचा पाऊस पडत आहे व काय नुकसान झालेलं आहे? वाशिम जिल्ह्यात गेल्या 3 ते 4 दिवसापासून मुसळधार पाऊस सुरू असून मात्र काल सायंकाळी 5च्या सुमारास मेडशी येथे ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्यामुळे नदीला सुद्धा पूर आलेल्या नदीकाठच्या शेत्या खडून गेल्या असल्या तरी मात्र बाकीचे सोयाबीन जे आहेत जे फुल अवस्थेत होते ते सुद्धा एकदम जमीन लेवल झालेले आहेत। तर आपल्या जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत, सुदैवाने ते कृषी मंत्री आहेत, तर त्यांना एक अशी विनंती आहे सर्व शेतकरी बांधवांची की आता सर्वे न करता सरसकट नुकसान भरपाई शेतकरी बांधवांना द्यावी, जेणेकरून आम्हाला कुठेतरी काहीतरी मदत होईल। निश्चितच आपण बघू शकतो की शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे शेतकरी पुरते हातबल झालेले आहेत। त्यामुळे जे वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि जे राज्याचे कृषी मंत्री आहेत दत्तात्रय भरणे यांच्याकडे या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मागणी केलेली आहे की आता पंचनामे नको, थेट भरीव मदत देण्याची मागणी शेतकऱ्याकडून केली जात आहे। गणेश मोळे, झी मीडिया, मेडशी, वाशिम।